राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब. कणकवली बाजारपेठेतील एका लॉजच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. मंगळवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील 3 गाळे प्रशासनाकडून सील करण्यात आले आहेत. लाभधारकांऐवजी अन्य व्यक्तींकडून गाळ्यांचा वापर होत असल्याच्या श्रेयस मुंजे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईवर समाधानी नसून 15 ऑगस्टला उपोषण करण्याच्या भूमिकेवर श्रेयस मुंजे ठाम असल्याचे समजते. दरम्यान व्यापारी संकुलातील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर नगर परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तिलारी कोनाळकट्टा येथील जलसंपदा विभागाच्या जवळपास 40 वर्ष जुन्या शासकीय कार्यालय इमारती धोकादायक बनल्या आहेत. दारे, खिडक्या, सिलिंग आणि वीज उपकरणे निकामी झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. खिडक्या खराब असल्याने कार्यालयात सापही शिरत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नवीन इमारतीसाठी निधी नसल्याने सध्या जुन्या इमारतीची दुरुस्ती केली जात आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे प्रलंबित मागण्यांसाठी 15 ऑगस्ट रोजी पुकारलेले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याने महासंघाने उपोषण स्थगित केले आहे. त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.